श्री दर्लिंग देवस्थान यात्रेनिमित्त पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी या गावात भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते। या निकाली कुस्ती स्पर्धेसाठी उद्योजक व मोहोळ मतदारसंघाचे भावी उमेदवार राजाभाऊ खरे यांच्याकडून 3 लाख रुपयाचे प्रथम पारितोषिक, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाड व महाराष्ट्र केसरी पैलवान बाला रफी शेख यांच्या लढतीसाठी देण्यात आले होते। यावेळी राजू खरे यांचे कुस्ती मैदानात आगमन होताच जंगी स्वागत करत कुस्ती मैदानाचे आयोजक महान भारत केसरी पैलवान योगेश बोंबाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी 2024च्या महाराष्ट्र केसरी ठरलेल्या सिकंदर शेख यांच्यासह अन्य नामांकित पैलवानांची उपस्थिती लाभली गेली। यावेळी मोहोळ मतदारसंघातील कुस्तीच्या क्षेत्रातील प्रत्येक कुस्ती मैदानात राजू खरे यांच्या दातृत्व किंवा दाता हा एकच शब्द अनेकांच्या कानी पडत आहेत। म्हणूनच कर्तृत्व, नेतृत्व व दातृत्व असा त्रिवेणी संगम असलेल्या नेतृत्व म्हणजेच राजू खरे यांच्याकडे पाहिलं जात आहे। यावेळी प्रथम क्रमांकाच्या बक्षिसासाठी पैलवान महेंद्र गायकवाड व पैलवान बाला रफी शेख यांची कुस्ती उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते कुस्तीला सुरुवात झाली आणि काही क्षणातच बाला रफीक शेख यांना महेंद्र गायकवाड यांनी आसमान दाखवत चितपट केले। पैलवान महेंद्र गायकवाड यांना उद्योजक राजू खरे यांच्याकडून चांदीची गदा सुपूर्द करण्यात आली। यावेळी गोपाळपूर ग्रामपंचायतीचे सरपंच अरुण बनसोडे, नेपदगावचे सरपंच पांडुरंग परकाळे, आंबेगावचे माजी सरपंच प्रकाश माळी, बेगमपूरचे सरपंच प्रकाश सपाटे, संजय मस्के, राजेश चंदनशिवेसर, पांडुरंग तात्या डोंगरे, समाधान बाबर, उमाकांत करंडे, सोनू शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। या लाल मातीमध्ये जो आपली वेळ देतो, लाल मातीमध्ये खर्च करतो, त्या माणसाचा काळ किती सुवर्ण काळ असू शकतो। काम केले या महाराष्ट्रामध्ये गरिबांच्या मुलाला कर्नाटकातल्या, महाराष्ट्रातल्या, अगदी दिल्ली, हरियाणा, पंजाब, त्या काळचे पाकिस्तानचे सुद्धा पैलवान भारतात यायचे। त्या सर्व पैलवानांना कोल्हापूरच्या संस्थानामध्ये आधार दिला। म्हणून आज कित्येक वर्षानं 100-125 वर्षे होऊन गेली तरी सुद्धा त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये आदरावर आहे। 1874चा जन्म, 1894ला राजगाडीवरती बसले आणि जीवनात फार मोठं काम केलं या लाल मातीसाठी। पहिली कामगिरी कोणती केली तर मोतीराम तालमीची स्थापना केली। या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती एकनाथरावजी शिंदे साहेब एक रिक्षा चालवणारा माणूस बसलेला आहे आणि त्यांच्या गळ्यातले दायित्व म्हणून या राजाभाऊ खरे साहेबांची ओळख आहे। आणि असा माणूस या भागामध्ये समाजसेवेची त्यांनी फार मोठी रोज पाया भिंगरी बांधून उत्तम कामगिरी सुरू केलेली आहे। म्हणून तरुणाचं त्यांच्याकडे ओढे निर्माण होत आहे।